आता बनवूया बटाट्याची भाजी, दाट रस्स्याची आणि झणझणीत भाजी। तर इथे कांदा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे आणि तेलामध्ये तळून घेत असताना त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि मिठात तळून घ्यायचा। तर इथे पातेलं गरम करत आहे। तर आधी कांदा, लसूण, कोथिंबीर, अद्रक आणि खोबरं याची पेस्ट काढून घ्यायची आणि त्यामध्येच कांदा पण जो तळलेला होता तो टाकायचा आणि ही सर्व पेस्ट बारीक करून घ्यायची। ही सर्व पेस्ट करत असताना जर त्यामध्ये थोडंसं जिरं टाकलं तर ते जिरं बारीक वाटून त्याला चव येते चांगली। आणि त्यामध्ये लवंग आणि तुम्हाला लवंग 2-3 लवंग, दोन लवंग आणि 2 मिरे असं टाकायचं। त्याच्यामुळे आणखी चांगली चव येते भाजीला। तुमच्या घरात जर जास्त मेंबर असतील तर थोडंसं वाढवायचं। तर आता तेल तापून झालेलं आहे आणि तेलामध्ये मोहरी टाकायची। आता ही मोहरी चांगली तळून झाली की यामध्ये जिरं टाकायचं। जिरं आणि मोहरीची फोडणी दिली की भाजीला चांगली चव येते। आता हे जिरं इथे पण तळलेलं आहे आणि पेस्ट काढताना त्यामध्ये पण टाकलेलं आहे। तर हे तळून घ्यायचं चांगलं। तर आता जिरं तळतच आहे। जिरं तळून झालं की यामध्ये कढीपत्ता टाकायचा। तोपर्यंत कढीपत्ता धुवून घेत आहे। तर कढीपत्ता धुवून झालेला आहे। आता यामध्ये टाकायचा तर आता हे सर्व तळून झालेलं आहे। आता जी पेस्ट काढलेली होती ती पेस्ट टाकायची। आता तुम्हाला जर टोमॅटो आवडत असेल भाजीमध्ये टाकायला, टोमॅटोची पण पेस्ट चांगली लागते भाजीमध्ये, रस्स्यामध्ये। तर टोमॅटोची पेस्ट टाकायची तुमच्या आवडीनुसार। तर इथे ही सर्व पेस्ट टाकलेली आहे। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टोमॅटोची पेस्ट टाकू शकता। आता हे सर्व तळून घ्यायचं आहे 5 ते 6 मिनिटं। तर आता हे तळतच आहे। तोपर्यंत बटाटा कापून घ्यायचा आहे। बटाटा आधी नाही कापायचा, नाहीतर तो काळा पडतो। बटाटा आधी धुवून घ्यायचा आणि नंतरच कापायचा। आता बटाट्याच्या फोडी यामध्ये टाकत आहे। तुम्हाला जर बटाटा काळा पडू नये, बटाटा वांगे काळे पडू नये म्हणून त्यामध्ये मीठ टाकायचं पाण्यामध्ये ठेवून, म्हणजे ते काळे पडत नाही। आता यामध्ये तिखट टाकायचं चवीनुसार। हे घरी तयार केलेलं तिखट आहे। आता हे थोडं जास्त घेतलेलं आहे तिखट, म्हणजे झणझणीत भाजी तयार होईल।
तुमच्या आवडीनुसार तुम्ही तिखट घेऊ शकता. घरी तयार केलेला मसाला, हळद पण घरीच तयार केलेली आहे. तुम्हाला जर हळद आणि मसाल्याची घरी तयार केलेली रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा. ती रेसिपी दाखवेल. तर मीठ चवीनुसार टाकलेलं आहे. आता 2 ते 3 मिनटं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. अगदी झाकण ठेवून जरी फ्राय केलं तरी चालेल, पण पाहत राहायचं. मग असा बटाटा 2 ते 3 मिनटं फ्राय होऊ द्यायला मिठात आणि काही मसाल्यात, तर बटाट्यालाही चांगली चव येते. आता हा सुहाना मसाला टाकला कलर यायसाठी थोडासा. फिरून घ्यायचे. आणि तळून झाल्यावर यामध्ये पाणी टाकायचं आहे. बघा छान तळत आहे बटाटा. आता यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. छान फ्राय झाल्यावर बघा पाणी टाकायचं आणि आता बटाटा शिजेपर्यंत उकळू द्यायचं आहे. आणि थोड्या वेळ उकळून झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची. 5 ते 10 मिनटात तुमची बटाट्याची भाजी तयार होते. तर रेसिपी कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा. बटाट्याची भाजी या बटाट्याच्या भाजीचा व्हिडिओ तर तुम्ही नक्कीच बघता, पण ही जी बटाट्याची भाजी आहे अशा पद्धतीनुसार नक्कीच करून पहा, म्हणजे तुम्हाला वेगळी चव लागेल. तर आता याला उकळी येत आहे. आता झाकण ठेवून शिजू द्यायचं आहे 5 ते 10 मिनटं. तर बघा झाकण ठेवून शिजू द्यायचे. तर बघा ही गरमागरम पुरी आणि बटाट्याची भाजी आता तयार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि आवडल्यास शेअर करायला विसरू नका.